गावंडे ज्वेलर्स, आपला विश्वास हीच आमची ओळख। परंपरा विश्वासाने जिथे जपली जाते, रोज नव्याने खुलते हे सोनेरी नाते। नमस्कार, गावंडे ज्वेलर्सच्या सुवर्ण विश्वात आपले स्वागत आहे। 100% हॉलमार्क व नाविन्यपूर्ण असे मंगळसूत्र, राणीहार, मोहनमाळ, लक्ष्मीहार, कर्णफुले, बांगड्या अशा असंख्य व्हरायटीज, चांदीमध्ये सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य व गिफ्ट आर्टिकल्स, सुवर्ण संचय व अक्षय सुवर्ण योजना, अल्पावधीतच आपल्या सर्वांचा विश्वास संपादन करणारे परतवाडा शहरातील पहिल्या क्रमांकाचे सुवर्ण दालन। आजच भेट द्या गावंडे ज्वेलर्स, जगदंबा चौक, परतवाडा। फोन नंबर 7378557777। नमस्कार, मी मोनी व आपण बघत आहात सिटी न्यूज परतवाडा। येणाऱ्या 7 ते 12 मे या दरम्यान शिवमहापुराण कथा आयोजनाच्या अनुषंगाने परतवाडा अंजनगाव मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे। परतवाडा अंजनगाव या महामार्गावरील सावळी शेत शिवार परिसरात सिहोरवाले प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। कथास्थळी भाविकांची संख्या पाहता वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये याकरिता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी 3 मे रोजी आदेश निर्गमित करत 4 ते 12 मे या दरम्यान परतवाडा अंजनगाव मार्गावरील वाहतूक मार्गात विशेष बदल करण्यात आला आहे, अशी अधिसूचना निर्गमित सुद्धा करण्यात आली आहे। शिवमहापुराण कथेला महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा भाविकांचा लाखोंच्या संख्येने सहभाग राहणार आहे। त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षाचे नेतेही या दरम्यान भेट देण्याची शक्यता आहे। अशा वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये व भाविकांची वर्दळ पाहता या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। धारणी, चिखलदरा, करंजगाव, शिरसगाव, ब्राह्मणवाडा थडी, भैसदेई, बैतूल कडून येणारे वाहन यांना अंजनगाव, दर्यापूर, अकोला, तर औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनांना चांदूर बाजार नाका, अचलपूर, ईदगाव मार्गे हरम, टवलार फाटा, अंजनगाव रोडने पुढे जाता येणार आहे। याचप्रमाणे अंजनगाव, दर्यापूर, अकोला, औरंगाबाद कडून येणाऱ्या वाहनांना धारणी, चिखलदरा, करंजगाव, शिरसगाव, ब्राह्मणवाडा थडी, भैसदेई, बैतूल कडे जायचे असेल तर टवलार फाटा, हरम, अचलपूर ते ईदगाव, चांदूर बाजार नाका, परतवाडा मार्गे जाता येणार आहे। त्याचप्रमाणे वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, परतवाडा, अमरावती यांना हाच मार्ग अवलंब करावा लागणार आहे। तर या सर्व आदेशांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे।